नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण कुणाच्या मनाधीनातही नव्हतं अशा पद्धतीने गोष्टी घडत गेलेल्या आहेत, त्याचा कुणी स्वप्नातही विचार केलेला नव्हता. कलाच्या बाबतीत असं काहीतरी होईल असं कोणालाच वाटलेलं नव्हतं. पण हे सगळं केलेलं आहे ते म्हणजे नैना आणि रोहिणी या मूर्खांनी केलेलं आहे. कलाच्या जीवावर त्या उठलेल्या आहेत, कारण कलाला पूर्णपणे संपवायचं आहे एवढंच त्यांच्या डोक्यात चाललेलं असतं. तर हे सगळं का केलं जाणार आहे, कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण कलाची काहीही चूक नाही, पण त्याची शिक्षा मात्र तिला भोगावी लागत आहे. कारण कलाला विषारी साप चावलेला आहे, सर्पदंश झालेला आहे. संगीता, दिनकर, त्याचबरोबर काजल, सरोज, अद्वैत या सगळ्यांची अवस्था खूप बिकट आहे. कारण काहीही झालं तरीही कलाच्या जीवावर बेतलेलं आहे. कलाच्या बाबतीत हे इतकं वाईट आणि विपरीत घडलेलं आहे की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. तर आई अंबाबाईच्या कृपेने कला कशी बरी होणार, या सगळ्यातून अद्वैत तिला कसं वाचवणार हे मात्र आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. तर अद्वैत अगदी वाऱ्याच्या वेगाने धावत येऊन कलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे. कलाची ट्रीटमेंट केली जाणार आहे. कलावरती चांगले उपचार करण्यासाठी हे सगळं केलं जाणार आहे. हे कसं होणार ते आपण पाहणार आहोत. इकडे संगीताचे मात्र रडून रडून हाल झालेले आहेत. तिला खूप वाईट वाटत आहे, कारण कलाच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते खूप भयानक असं आहे आणि असं कोणाच्याही बाबतीत घडू नये इतकी वाईट गोष्ट घडलेली आहे. तर हे सगळं मंगळागौरीच्या दिवशी घडलेलं आहे, पण ज्या व्यक्तींमुळं हे घडलेलं आहे त्यांना मात्र अद्वैत सोडणार नाही, हे तेवढंच खरं आहे. तर इकडे आता मंगळागौरीचे खेळ सुरू झालेले आहेत आणि चांदेकरांच्या सासू सुनांनी भाग घेतलेला आहे. या स्पर्धेमध्ये चांदेकरांच्या सुना आणि सासवा सहभागी झालेल्या आहेत, म्हणजे रोहिणी, नैना, त्याचबरोबर अनामिका, रजनी आणि त्यासोबतच इकडे सरोज आणि कला. तर इकडे प्रत्येकाला पार्टनरही आहे आणि त्या पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत. हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे कलाला खूप राग येत असतो, कलाला खूप वाईट वाटत असतं, कारण ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूपच भयानक अशा पद्धतीने चालू झालेल्या असतात. कारण नैनाचे डाव, नैना इतक्या घाणेरड्या पद्धतीने वागत असते. तिचं जे काही वागणं चाललेलं असतं ते मात्र खूपच भयानक असं असतं, कारण तिच्यामुळं प्रत्येकाला त्रास भोगावा लागत असतो. तर या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी नक्की काय होणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर इकडे कलाला आता सरोजने साडी दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की ही चांदेकरांची परंपरागत साडी आहे आणि त्याचमुळं हे सगळं जे काय आहे हे तुला मी देत आहे, अशा पद्धतीने हे दिलेलं असतं आणि कलाला सांगितलं जातं. तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम, पण मागच्या वर्षी तुम्ही मला ही साडी नाही दिली. तेव्हा मात्र सरोज सांगत असते की तेव्हा मी तुला माझी सून मानत नव्हते, मी आता तुला माझी सून मानते आणि मी तुला ही साडी दिलेली आहे. एवढी साधी सोपी गोष्ट असते सरोजच्या भाषेत. तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम, मी ना ही नथ घडवलेली आहे, तर ही नथ मी तुम्हाला देत आहे. तर आपण दोघींनी अशा एकसारख्या नथी घालाव्या असं मला वाटतं. तेव्हा सरोज ती नथ घेते आणि मग कला आणि सरोज ह्या दोघीही अगदी छान तयार झालेले असतात आणि खेळायला सुरुवात होत असते. पण इकडे नैना मात्र त्यावेळेस आता मोठा राडा घालते. सरोज आणि कला खूप सुंदर तयार होत असतात. सरोजने कितीही म्हटलं तरीही म्हणजे तोंडावर तिने बोलत असते की एका भ्रमात राहू नकोस तू की मी तुझा सून म्हणून स्वीकार केला आहे. पण खरं तर सरोजने खरंच मनापासून कलाचा सून म्हणून स्वीकार केलेला असतो, फक्त तिला ते दाखवून द्यायचं नसतं, कारण तो सरोजचा स्वभाव नाही. आणि मग इकडे आता सगळेजण डायनिंग टेबलवरती असतात. तेवढ्यातच अद्वैतला फोन येतो. अद्वैतला फोन आल्यानंतर इकडे अद्वैतला इन्स्पेक्टर साहेब सांगतात की आज राहुल जो आहे त्याचा जामीन होणार आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणत असतात काय? तेव्हा सगळ्यांना धक्का बसलेला आहे की राहुलचा जामीन आणि आज अचानक काय झालेलं आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आबा म्हणत असतात की काहीही झालं तरीही राहुलला जामीन मिळता कामा नाही असं वाटत असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण तिथं असतात आणि त्यासोबतच इकडे आता सरोजने ठरवलेलं असतं की नाही, काहीही झालं तरीही राहुलला जामीन मिळता कामा नये. आणि त्याचबरोबर
या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने घडल्या पाहिजेत. आबा हे सगळं बोलत असतात, आबांनी सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर सरोज आणि कला आता स्पर्धेसाठी आलेले असतात. आबांनी हेही सांगितलेलं आहे की सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, काहीही झालं तरीही ही स्पर्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि या स्पर्धेच्या दृष्टीने तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे, असं आबा सगळ्यांना सांगत असतात. आबांचं म्हणणं एक आहे की जी गोष्ट आहे ते आपण पाहूया, त्याचं काय करायचं ते ठरवूया, फक्त आत्ता महत्त्वाचं काय आहे त्या गोष्टीचा विचार करा, असं आबांनी सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता नैना, रोहिणी या दोघीही तयारीला लागलेल्या असतात. नैना इकडे रोहिणीला म्हणत असते की मॉम इन लॉ, आता मी जे काय सांगते ना त्या पद्धतीनेच आपण वागायचं आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही आपणच ही स्पर्धा जिंकणार आहोत, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे संगीता त्याचबरोबर अद्वैत ह्या दोघांनीही ते शब्द ऐकलेले असतात आणि त्या दोघांनाही धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर हे सगळं काय घडतंय. कारण काहीही झालं तरीही आत्ता ही नैना असं का बोलत आहे हा प्रश्न पडलेला असतो. कारण हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा कालच्या राऊंडमध्ये तिने ते सगळं मुद्दाम केलेलं आहे, ही गोष्ट लक्षात आलेली असते. आणि आता पुढच्या राऊंडला सुरुवात होते आणि त्यासोबतच पुढचा राऊंड सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र आता अनामिकाची वेगळीच नाटकं सुरू झालेली असतात. अनामिकाच्या डोक्यात वेगळंच सुरू असतं आणि अनामिका मात्र म्हणत असते की नाही, काहीही असलं तरीही मला मात्र या सगळ्या गोष्टी सोहमला उद्ध्वस्त करण्यासाठीच करायच्या आहेत. आणि त्याच पद्धतीने अनामिका वागत असते. तिला मात्र जराही लाज वाटत नसते आणि त्याचबरोबर ती मात्र म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही सोहमला मी अशा पद्धतीने हे होऊ देणार नाही. तिच्या डोक्यात एवढंच आहे की सोहम या सगळ्यातून उद्ध्वस्त झाला पाहिजे आणि तिला त्याच गोष्टी करायच्या आहेत. तर इकडे आता सगळेजण घरी आलेले असतात. तो राऊंड झालेला असतो आणि तो फॅशन शोचा राऊंड असतो. तो राऊंडसुद्धा कला आणि सरोज जिंकलेले असतात. रोहिणीने मात्र आता तिला राग आलेला असतो की सरोज आणि या कलामुळं राहुलला जामीन मिळालेला कॅन्सल झालेला असतो. कारण आबांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे, त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र आता सगळेजण पाहू लागलेले असतात. दुसऱ्या दिवशी आता पुन्हा स्पर्धा सुरू झालेली असते आणि कला आणि सरोजची जोडी ही आघाडीवर असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण पाहू लागलेले असतात. सगळ्यांना धक्का बसत आहे की आता करायचं काय, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि सगळेजण म्हणत असतात की नाही, या सगळ्यातून आपल्याला मार्ग काढावाच लागणार आहे. कारण काहीही असलं तरीही आत्ता या गोष्टी ज्या घडत आहेत त्या मात्र खूपच भयानक अशा आहेत आणि आपण यातून मार्ग काढूनच पुढं गेलं पाहिजे. परंतु आता इकडे सगळ्यांकडे बारीक लक्ष ठेवून असते ती म्हणजे काजल. काजलच्या डोक्यात कळत असतं काजलला की ती अनामिका मुद्दाम होऊन सोहमला त्रास देते. तेव्हा मात्र काजल म्हणत असते की हे सगळं काय आहे सोहम, हे सगळं काय पाहते मी, असं बोलणं चाललेलं असतं. अनामिकाला मात्र कांगावा करायचा असतो म्हणून अनामिका हे सगळं करत असते. मुद्दामच तिने सोहमला सोबत काजलला घ्यायला सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र सोहम आता विचार करू लागलेला असतो. सोहम म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत आणि मग हे सगळं जेव्हा घडतंय तेव्हा मात्र सोहम म्हणत असतो की नाही, बरोबर आहे तुझं, आता सध्या तू जे बोलतेस ते हे माझ्याही लक्षात आलेलं आहे, परंतु आता मी काय म्हणतोय ना तेच मला कळत नाही आहे, असं त्याच्या लक्षात त्याच्या डोक्यात सुरू असतं. आणि त्याचवेळी तो म्हणतो की तुला कळलं आहे कारण तू पाहिलं आहे म्हणून, पण बाकी सगळ्यांना असं वाटतं की मी चुकीचा आहे, मी चुकीचा ठरतोय प्रत्येक वेळेस. पण अनामिका मात्र अशाच पद्धतीने वागत आहे. घरातल्यांच्या समोर ती वेगळं वागते आणि जेव्हा ती माझ्यासोबत असते तेव्हा वेगळं वागत असते, हे सोहम तिला सांगू लागतो. तरीही इकडे काजल म्हणत असते की सोहम, आपल्याला या सगळ्याचा शोध घेतला पाहिजे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता संगीता आणि अद्वैत कला आणि सरोजला जी लागेल ती सगळी मदत करत असतात कारण त्यांच्यासाठी ते खूप महत्त्वाचं असतं. त्यासोबतच ते दोघंही त्यांच्या मदतीसाठी धावून आलेले असतात. पण आता वाराफुगडीचा जो खेळ चालू असतो तेव्हा मात्र नैना आहे ती सरोजला धक्का देते आणि सरोज पडते. तेव्हा मात्र कला धावत जाते. सरोज मॅडम काय झालं, तुम्ही ठीक आहात ना, असं विचारू लागते.
तेव्हा मात्र इकडे नैनाने धक्का दिलेला असतो हे कलाने पाहिलेलं असतं आणि कला मात्र म्हणत असते की नैनाताई बाद झालं, काल पण तू तेच केलेलं आहे, आजही तेच केलेलं आहे, तू जे वागतेस ते पूर्णपणे चुकीचं आहे. एवढं लक्षात असू दे, कारण तुला वाटत असेल की आम्हाला कोणाला कळणार नाही, कालही तू तेच केलेलं आहे. तू पाठी बदललेली आहे आणि आमचा रुखवताचा जो ही होता रुखवत बनवलेला होता तो स्वतःसाठी तू घेतलास. पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र अद्वैतही तिथं असतो आणि आता आईच्या बाबतीत जर कोणी चुकीचं वागलं असेल तर अद्वैतही शांत बसणार नसतो. तेव्हा आयोजकांपर्यंत कंप्लेंट जाते, पण आता शेवटी चांदेकरांच्या घरातली गोष्ट असते म्हणून हे सगळं शांतपणे मिटवण्याचा आबा ठरवतात आणि नैनाला समज देतात. त्याचबरोबर इकडे रोहिणीला सुद्धा सांगितलं जातं की रोहिणी सांभाळू ना, कारण तू जे काय वागत आहेस ना त्या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे हे तुलाही चांगलंच माहिती आहे. आता रोहिणीलाही खडसावून सांगितलेलं असतं. आता इकडे कला अद्वैत घरी आलेले असतात. अद्वैत म्हणत असतो की आज तू खरे तुझ्या बहिणीच्या विरोधात उभी राहिली. तेव्हा कला म्हणत असते की हो, ती चुकलेली होती. आता दुसऱ्या दिवशी शेवटचा राऊंड असतो आणि त्याचवेळी इकडे नैना, रोहिणी त्याचबरोबर राहुलशीही आता त्यांचा कॉन्टॅक्ट झालेला असतो. राहुलही त्यांच्याशी बोलत असतो की कलाला संपवायचं, त्या कलामुळे माझा मिळालेला जामीन कॅन्सल झालेला आहे, आता मी शांत राहणार नाही. मग राहुलने ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्या पद्धतीने सगळं सुरू झालेलं असतं आणि मग राहुल इकडे सांगत असतो की तुम्ही असं करा, तसं करा आणि तरच हे सगळं क्लिअर होईल, असं राहुलचं म्हणणं असतं आणि राहुल सांगत आहे त्या पद्धतीने हे वागत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की सरोज म्हणत असते की कला, आता उद्याचा आपल्याला राऊंड जिंकला की आपण जिंकणार ही स्पर्धा. तेव्हा कला म्हणत असते की सरोज मॅडम काळजी करू नका, आपणच जिंकणार आहोत ही स्पर्धा, असं इकडे कला सांगत असते. पण दुसऱ्या दिवशी राडा काय करायचा आणि त्याचबरोबर चांदेकरांची इज्जत कशी गेली पाहिजे याचा प्लॅनही अनामिका चालू असतो. इकडे नैना आणि रोहिणी यांचा वेगळाच प्लॅन सुरू असतो. सरोज आणि कला दोघीही मात्र एकाच गोष्टीवर लक्ष देऊन असतात, ती म्हणजे ही स्पर्धा जिंकली पाहिजे. अद्वैत आणि त्याचबरोबर सगळे आता चेअर करत असतात. कलाला एक वस्तू शोधायची असते, ती टेबल खाली असते आणि ती शोधण्यासाठी कला आता धावाधाव करत असते. कलाला ती वस्तू मिळाली की बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होणार असतात आणि ही स्पर्धा जिंकणार असते. पण तिथे एक मोठा गोंधळ होतो. तिथे टेबलच्या खाली एक बॉक्स असतो, त्याच्यावरती कलाचं नाव असतं आणि कला ती वस्तू शोधण्यासाठी तिथे धावत जाते. जेव्हा कला ती वस्तू शोधण्यासाठी धावत गेलेली असते तेव्हा मात्र एक मोठी गोष्ट घडते. कला तो बॉक्स उघडते आणि तेव्हा तिला धक्का बसतो, कारण तो बॉक्स उघडल्यानंतर त्यातून एक साप बाहेर येतो आणि तो साप कलाला दंश करतो. आणि तेव्हा मात्र इकडे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि मग कलाला धक्का बसलेला असतो. सगळेजण कलाला काय झाले असं म्हणत कलाकडे धावू लागतात. सरोजसुद्धा धावत कलाकडे आलेली असते, परंतु कला आता बेशुद्ध पडत असते. कलाच्या तोंडाला फेस येऊ लागलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की खरे काय होते, आत्ता तू ठीक होतीस ना, पण कलाला फेस आलेला असतो. कला आता तिथे कोसळत असते, कोणाला काहीच कळत नाही. तोपर्यंत सरोज धावत जाते, अद्वैतही धावत आलेला असतो. कलाच्या बाबतीत काय घडलंय याची कोणालाच कल्पना नसते. कला मात्र सरोजच्या मांडीवरती तिथे कोसळलेली असते आणि सरोज म्हणत असते काय होते तुला. तिच्या तोंडाला फेस आलेला असतो. स्वतःच्या साडीच्या पदराने तो फेस तोंडाचा आलेला सरोज पुसून काढते आणि सरोज म्हणू लागते की हे सगळं काय घडतंय, काय झाले माझ्या सुनेच्या बाबतीत. डॉक्टर. अद्वैत धावत येतो. कलाचा हात कला उचलून दाखवत असते. कलाच्या हाताला सर्पदंश झालेला असतो. ही गोष्ट लक्षात येते. तेव्हा अद्वैत म्हणतो की थांब, मी पाहून आलो, त्या बॉक्समध्ये नक्की काहीतरी आहे, तिथंच ते झालेलं आहे. म्हणत अद्वैत त्या बॉक्सच्या दिशेने जाऊ लागतो. जेव्हा अद्वैत तिथे जाऊन तो बॉक्स उघडतो तर तेव्हा त्याला त्याच्यामध्ये साप दिसतो आणि तो विषारी साप पाहिल्यानंतर अद्वैतलाही धक्का बसलेला असतो. तोपर्यंत डॉक्टरांना बोलवलेलं असतं, डॉक्टरांची टीम बोलवलेली असते आणि मग डॉक्टर तिथे येतात. सरोज मात्र कलाच्या हाताला काहीतरी चावलेलं आहे, रक्त सगळ्या शरीरभर पसरू नये म्हणून सरोजने तिथे साडीचा पदर फाडलेला असतो आणि कलाला त्या हाताला ती बांधते, कारण ते विष आहे ते पूर्ण अंगात भिनलं नाही पाहिजे असं वाटत असतं. म्हणूनच सरोजने हे सगळं केलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो तो वेगळाच असतो, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी खूप भयानक पद्धतीने झालेल्या असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अद्वैत त्याचबरोबर घरातले सगळेजण तिथं असतात. सगळेजण तिथं मदतीला आलेले असतात आणि मग कला ही सरोजच्या मांडीवर डोकं ठेवून असते आणि त्यासोबतच पाहायला मिळतं
ते म्हणजे कला त्या बेशुद्ध अवस्थेत असते तेव्हा डॉक्टर तिथे येतात आणि डॉक्टर पाहतात तेव्हा सरोज म्हणत असते, काय झाले माझ्या सुनेला? सरोजच्या तोंडून हे शब्द आलेले असतात, पण तिथे कोणाच्याच लक्षात येत नाही की सरोज काय म्हणते. सरोज फक्त म्हणत असते की काय झाले माझ्या सुनेला, माझी सून कशी आहे, असं सरोज बोलत असते. आणि तेव्हा मात्र डॉक्टर सांगतात की खूप क्रिटिकल कंडिशन आहे, लवकरात लवकर आपल्याला त्यांना हॉस्पिटलाइज केलं पाहिजे. आता मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की कसं शक्य आहे, हे सगळं काय झालं आहे, ह्या सगळ्या गोष्टी कोणामुळे झालेल्या आहेत, या सगळ्याला जबाबदार कोण आहे, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. परंतु या सगळ्यासाठी कोणाला दोषी ठरवायचं, कारण आपण कोणालाच तिथे दोषी ठरवू शकत नसतो. कारण जे घडलेलं असतं त्याच्याशी कोणाचा काहीही संबंध नसतो, कारण कोणाला माहितीच नाही आहे की काय होणार होतं आणि हे कोणामुळं झालं याबद्दल कोणाला काहीच माहिती नसतं. आणि तेव्हा मात्र अद्वैत तिथे धावतच कलाला उचलून आता गाडीकडे घेऊन जातो आणि क्विक लगेचच कलावरती उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला घेऊन घेत जातात. इकडे संगीता, काजल, दिनकर खूप रडत असतात. आबांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं, कारण एवढा चांगला खेळ खेळणारी कला अचानक काय झालं, हा प्रश्न सर्वांच्या समोर उभा राहिलेला असतो. सगळेजण पाहत असतात कलाला नक्की काय होतंय, कला ठीक तर आहे ना, असे प्रश्न पडलेले असतात. आणि तेव्हा मात्र डॉक्टर म्हणत असतात की खूप इमर्जन्सी आहे, आत्ताच्या आत्ता त्यांना आपल्याला ॲडमिट करावं लागणार आहे आणि तो विषारी साप आहे. तो सोबत आणलेला आहे का, तर तो सापसुद्धा तिथे सर्पमित्रांना बोलावून त्याला बाटलीत पकडून तो सापसुद्धा समोर आणलेला असतो. कारण तो साप कोणता आहे, त्यातलं विष कोणतं भिनलेलं आहे, या सगळ्या गोष्टी काढणं शोधणं गरजेचं होतं. आबा म्हणत असतात की ज्याने कोणी हे केलेलं आहे त्याला सोडायचं नाही. मग तिथलं CCTV फुटेज चेक केलं जाणार असतं, या सगळ्या गोष्टी होणार असतात. आता मात्र नैना आणि रोहिणी यांची वाट लागणार असते. इकडे अद्वैत मात्र खूप काळजीत असतो. हॉस्पिटलमध्ये कलाला ॲडमिट केलेलं आहे. कला कधी शुद्धीवर येणार हा प्रश्न उभा राहिलेला असतो. डॉक्टर सांगत असतात की 24 तास लागतील. अद्वैतसाठी 24 तास म्हणजे 24 वर्षासारखे वाटत असतात. इकडे संगीता, दिनकर, काजल खूप रडत असतात. सरोजच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं. सरोज डॉक्टरांना म्हणत असते की काही करा, मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरांना बोलवा, पण माझी सून बरी झाली पाहिजे, माझ्या सुनेच्या बाबतीत काही होता कामा नये, असं सरोज इकडे ठणकावून सांगत असते. तेव्हा मात्र आई अंबाबाईच्या समोर संगीता जाऊन हात जोडून उभी असते. माझ्या मुलीला काही होता कामा नये असं ती देवाकडे प्रार्थना करत असते. अद्वैतची अवस्था ही बिकट झालेली असते. आता कशा पद्धतीने अद्वैत त्याचबरोबर सगळेजण या सगळ्यातून बाहेर पडणार, कला कशी बरी होणार, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.